शिवसेना आणि दसरा मेळावा आहे. खरं तर हे प्रत्येक शिवसैनिकांच्या विचारांचं समीकरण आहे. 1966 सालापासून खरं तर या दसरा मेळ्याची सुरुवात झाली आणि अनेक शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या शिवतीर्थावरती विचारांचं सोनं लुटण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचत असतात. दसरा मेळावा म्हणले की प्रत्येकच शिवसैनिकांचा ऊर अगदी भरून येतो आणि हा दसरा मेळाव्याच्या निमित्तानं सर्व मुंबईकडे कूच करतात. उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय साहजिकच. यामुळं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. पुण्यातील शहराध्यक्ष असणारे संजय मोरे आणि गजानन थरकुडे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, कशी जी तयारी? शिवसेना दसरा मेळावा आणि विचारांचं सोनं हे लुटण्याकरता हे आमचं समीकरण आहे. शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली त्या 19 जून 1966 पासून जो दसरा मेळावा आजतागत सुरू आहे, अबाधित आहे. एक पक्ष, एक ग्राउंड, एक नेता म्हणजे ठाकरे, हे समीकरण अबाधित आहे आणि ते कायम राहील याचा आम्हाला अभिमान आहे. पुणे शहरातनं आमचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, मग महिला आघाडी, युवासेना, शिवसेना, ज्येष्ठ शिवसैनिक, अंगीकृत संघटना झाडून आम्ही मुंबईला जातो. इथं कोणीही नसतं. इथे काय आहे कमी जास्त सकाळच्या वेळेला बघायचं, आपल्या घरचं नैवेद्य वगैरे देवीला दाखवायचा, सोनं या ठिकाणी देवीला नैवेद्य दाखवून सोनं लुटायचं आणि विचारांचं सोनं लुटायला शिवतीर्थावर जायचं. हे अनेक वर्षापासूनचं आमची कामाची पद्धत, विचारांचं सोनं समीकरण हे जुळून आले. हे आम्हाला सांगायला लागत नाही, कुठे जाहिरात जास्त करायला लागत नाही. आपोआप हा दसरा दिवस येतो आणि आमचं आगेकूच आमची मुंबईला होत असते. खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील किंवा महानगरपालिका निवडणूक तोंडावरती आहे, त्यामुळे यावर्षीचा हा दसरा मेळावा विशेष महत्त्व आहे. काय यावर्षीच्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे असतील किंवा सर्वांना संबोधित करतील किंवा तुम्हाला काय उत्सुकता ऐकण्याची? दसरा मेळावा म्हटलं की मीडिया असेल, विरोधक असतील, विरोधकांची एकदम फाटलेली असते की या दिवशी कोणाची चिरफाड होणार आहे, कुठल्या पक्षाची, कुठल्या नेत्याची आणि सरकारची. हे आवर्जून सर्वसामान्य माणूस टी व्ही समोर बघून हा दसरा मेळावा पाहत असतो. नव्हे तर अनेक लोक दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये सहभागी होतात, निवडणूक येत असतात, जात असतात. पण ह्या वर्षीची ही महानगरपालिकेच्या निवडणुका अतिशय वेगळ्या मार्गावर आहेत. 8 वर्षानंतर निवडणुका होऊ घातल्यात. सरकारला निवडणुकाच नको आहेत, फक्त आम्ही आणि आम्हीच या देशामध्ये राज्यकर्ते बनलं पाहिजे असं भाजपला वाटतं. आणि त्या पार्श्वभूमीवर मनसे पण एकत्र येते का काय, अनेक दोघंही नेते, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मागच्या मेळाव्यामध्ये आले होते. उद्या काय होतं आम्हाला माहीत नाही, जो आदेश असेल तो होईल. पण ही उत्सुकता शिगेला पोचली आहे की 2 ठाकरे उद्या शिवतीर्थाच्या व्यासपीठावर एकत्र येत आहेत का आणि सत्ताधाऱ्यांची चिरफाड कशी करतायत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं. हा मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे. आम्हाला तो विचार ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण मुंबईला जातोय. ते विचार घेऊन प्रत्येकजण महाराष्ट्रामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये, आपापल्या प्रभागामध्ये हे विचार पोचवण्याचं काम करणार आहोत. पुणे शहराचे दुसरे पुणे शहराध्यक्ष सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर प्रत्येक शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे, तुमची सुद्धा अगदी लगबग तयारी सुरू आहे. काय उद्याचं नियोजन कसं असणार आहे? किती वाजता सर्व शिवसैनिक तुम्ही मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे? साधारण आम्ही सकाळी घरातली पूजा अर्चा उरकून 1 वाजताच्या सुमारास आम्ही मुंबईच्या दिशेने जात असतो आणि टोल नाक्याच्या अलीकडे बऱ्यापैकी सगळे शिवसैनिक एकत्र जमतात आणि जातानी जात असतात. एक मागची जुनी आठवण सांगतो फक्त. माझ्या आयुष्यामधला एकच मेळावा जो झाला नाही म्हणून चुकलेला आहे. पण आत्ताचा हा जो मेळावा आहे हा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक मेळावा आहे. कारण 2 ठाकरे बंधू कदाचित एकत्र येतात काय, मेळाव्याला येतील का, याची उत्कंठा पूर्ण शिवसैनिकांमध्ये आहे. आणि खरं सांगाल तर बाळासाहेबांच्या नंतर देखील जो आजपर्यंत जो मेळावा जो चाललेला आहे त्याला कुठेही खंड पडलेला नाही आहे. आणि मराठी माणसासाठी वर्षभर पुरेल असे विचार आम्ही त्या मेळाव्यात घेऊन जात असतो. आणि गेल्या अनेक वर्षापासूनची जी रीत आहे की त्या मेळाव्यामध्ये जे विचार आम्ही घेतोय त्या अख्खे वर्षभर आम्हाला पुरतात. आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही वर्षभर आमची ऊर्जा ही तयार केलेली असते. ते ऊर्जा आम्ही वर्षभरात वापरून पूर्ण विरोधकांना नाकी न आणत असतो. खरं तर दसरा मेळावा आणि शिवसेना यांचं एक मोठं समीकरण आहे. म्हणजे बहुतांश खूप मोठे निर्णय सुद्धा या मेळाव्याच्या निमित्तानं घेतल्यात. म्हणजे केंद्रामधल्या आणीबाणीला पाठिंबा असेल तो सुद्धा मेळाव्याच्या ठिकाणी निर्णय झाला.
भारत पाकिस्तानचा वानखेडेवरती मॅच खेळायचा नाही हा सुद्धा निर्णय 1991 साली झालेला होता. दुसरी गोष्ट मध्ये आदित्य ठाकरे यांचं लॉन्चिंग सुद्धा दसऱ्याच्या मेळाव्याच्याच निमित्तानं झालं. त्यानंतर राज ठाकरे शिवसेनेमध्ये असताना सुद्धा त्यांनी उद्योग सेना हा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता. यावरचीचा सुद्धा मेळावा जो असेल तो एक वेगळा पण असणार आहे किंवा काही ऐतिहासिक निर्णय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने होणार आहे. एक वेगळी खुर्ची म्हणजे आणखी विशेष खुर्चीचं म्हणजे व्यासपीठावरती लागू शकते का या मेळाव्याच्या निमित्तानं? नाही, मुळामध्ये त्याची उत्कंठा तुमच्याबरोबर आम्हाला देखील आहे. पण मी जे मागाशी म्हटलं की वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा ह्या मेळाव्यात आम्हाला मिळत असते. आणि गेल्या अनेक वर्षामध्ये तुम्ही जर म्हटल्याप्रमाणे युवा सेनेची स्थापना असू द्यात किंवा आदित्य साहेबांना प्रेझेंट करण्याची जी मुवमेंट होती ती देखील दसरा मेळाव्याला होती. कारण शत्रूचं नायनाट करण्यासाठी दुर्गा मातेने देखील पाडव्याचाच किंवा दसऱ्याच्याच मेळाव्याच्या माध्यमातून म्हणजे एखादं रणशिंग घेतलं. त्या ह्यांनीच आज दसऱ्याच्या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा काहीतरी एक वेगळे विचार घेऊन वर्षभर पुरेल असं आम्ही काम करत असतो. पुण्यातल्या शिवसेनेच्या महिला नेत्या सुद्धा आहेत. खरं तर महिलांमध्ये खूप मोठी सुद्धा उत्सुकता आहे. काय तुमच्या महिला आघाडीकडून तुमचं कसं नियोजन असणार आहे उद्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं? नक्कीच महिला आघाडीला सुद्धा खूप उत्सुकता आहे. गेले वर्षभर आम्ही ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो. इथनं मिळणारी जी ऊर्जा आहे ती जसं आत्ता बोलल्याप्रमाणे आम्हाला वर्षभर ती खूप मोठी ऊर्जा मिळत असते. त्याप्रमाणे आम्ही कामं करत चाललेलो असतो. सोबतच विरोधकांचंही जे काय नामोहरण होतं ते ह्या माध्यमातूनच होत असतं. तिथं जे काय घडतं म्हणजे त्या व्यासपीठावर जे होणार आहे किंवा तिथं काय घडणार किंवा ते काय सांगणार ह्याचं जे सोनं आहे की म्हणजे अशी खूप उत्सुकता असते की उद्या आम्हाला काय नवीन ऐकायला मिळणार आहे, की कोण येणार कोण जाणार, उद्या कुणाला टार्गेट केलं जाणार, उद्या कुणाचं वस्त्रहरण होणार, हे आम्ही फार उत्सुकतेने त्याची वाट बघत असतो की उद्या काय घडणार आहे ह्याची उत्सुकता आम्हाला खूप आतुरतेने लागली असती. आणि नक्कीच महिला आघाडी इथनं उत्सुकतेनं खूप निघत असते. आपण बघू शकतो एकंदरीतच प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे ती दसरा मेळाव्याची. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं अनेक शिवसैनिक सीमोल्लंघन करत मुंबई गाठतात आणि विचारांचं सोनं आम्ही त्या ठिकाणी लुटण्यासाठी जातो. खरं तर आमची पुढील रणनीती पुढील वर्षाची जी ऊर्जा असते ती दसरा मेळाव्याच्या निमित्तानं भाषणाच्या माध्यमातून असेल किंवा विचारांच्या माध्यमातून आम्हा सर्वांना मिळत असते. आणि तेच ऐकण्यासाठी तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच उमदीनं आम्ही सर्वजण उद्या मुंबईला जाणार आहोत आणि आमची जय्यत तयारी जी आहे ती झालेली आहे अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.